नमस्ते. आज आपण बनवतोय तांदळीच्या देठांची भाजी. असे हे देठ विकायला येतात. शेवग्याच्या शेंगांचे जसे तुकडे करतो तसे तुकडे करायचे. फक्त त्याला मधून कापायचं. कोळे असतील तर तसेच घेऊ शकता. आता थोडंसं हळद मीठ घालून कुकरला 1-2 शिट्ट्या देऊन घ्यायच्या. खूप ही गिरगिरीत शिजवायचं नाही, थोडंसं कच्चंच ठेवायचं. आता फोडणीसाठी जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्त्याची पानं घालायची. फोडणी चांगली तडतडली की याच्यामध्ये कांदा घालायचा. कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आणि लसूण खोबऱ्याचं वाटण घालायचं. अगदी थोडासा लसूण आणि खोबरं घालायचं, टोमॅटो घालायचा. आता हे सगळं व्यवस्थित मीठ घालून शिजवून घ्यायचं. याच्यामध्ये कांदा लसूण मसाला, कारळ्याची चटणी घालायची. आता हा मसाला कोरडा दिसतो म्हणून मग त्याच्यामध्ये आपण जे शिजवलेल्या देठांचं पाणी आहे ते मिक्स करून कांदा टोमॅटो व्यवस्थित शिजवून घ्यायचा. आता मसाल्यामध्ये शिजलेली ही आपली देठं मिक्स करायची. अतिशय झटपट आणि रुचकर होणारी रेसिपी आहे. शेवटी दाण्याचं कूट घालून 1-2 मिनटं झाकून वाफ द्यायची. मीठ अंदाजे घाला, कारण आपण शिजतानाही मीठ घातलेलं आहे. तर हे गरम गरम भाताबरोबर, गरम गरम भाकरीबरोबर तोंडी लावण्याचा सुंदर पदार्थ होतो. नक्की ट्राय करा.